हाय, हॅलो, नमस्कार. मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत की आम्ही गावावरून आलो होतो आणि रात्री मी जे आहे एका तासात जे आहे किचनची क्लिनिंग थोडीफार करून घेतली आणि आत्ता बघा मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. कारण टिफिन द्यायचा असतो मुलीचा आणि मिस्टरांचा देखील. सो पटकन जे आहे मी स्वयंपाक आवरून घेणार आहे आणि बाकीची मग क्लिनिंग वगैरे करायची आहे. सो रात्री किचन आवरलं होतं, त्यामुळे आता जास्त काही मला एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत. किचनमध्ये पटकन जे आहे स्वयंपाकालाच मी लागलेले आहे. नाहीतर बघा जर किचन रात्री साफ केलं नसतं ना, सकाळी लवकर उठून आधी मला किचन ते साफ करावं लागलं असतं. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे थोडं घाईगडबडच झाली असती. आता मी निवांतपणे जे आहे उठल्याबरोबर स्वयंपाक बनवते आहे आणि त्यानंतर मी जे आहे गावाहून बघा हे जे आहे सामान काही आणलेलं आहे, थोडासा किराणा माल वगैरे. जास्त काही नाही, थोडाच आणला होता यावेळेस आणि तेच मी जे आहे अनपॅक करते आहे आणि सगळं जे आहे व्यवस्थित डब्यामध्ये ठेवून देईन. The speaker lead his audience into the scene described by creating an imaginary picture. Usually it's something that moves. तर बऱ्याचदा तुम्ही माझे पाहिले असतील की गावावरून आल्यानंतरची क्लिनिंग म्हणा किंवा गावावरून आणलेल्या सामानाची अनपॅकिंग, तर असेच भरपूर व्लॉग्स आजकाल येत आहेत. कारण आमचं गावी जाणंच इतकं होतं आहे की तेच मी तुम्हाला दाखवते आहे. कारण कसं असतं बघा, आम्ही कामानिमित्त इकडे गोव्याला असतो आणि आमचं जे गाव आहे ते बेळगावला आहे. तितकंसं अंतर नाही आहे, 100 किलोमीटर अंतरावरच जे आहे 100 ते 102 110 असं काहीतरी अंतर आहे. तितकंच अंतर आहे आणि प्रत्येक कारणासाठी आम्हाला गावी जावंच लागतं. कारण काही गोष्टी असतात त्या टाळता येत नाही. जर आम्ही भरपूरच लांब असतो तर मग ते लांब असल्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ॲडजस्ट झाल्या असत्या गावच्या गावी, तिकडच्या तिकडे सासूबाईंनी ॲडजस्ट केल्या असत्या. पण आता कसं जवळच असतो त्यामुळे प्रत्येक जे आहे कार्याला म्हणा किंवा काही विघ्न आली तर जावं लागतं. सो भरपूर अशा फेऱ्या ज्या आहेत आमच्या गावाकडे होतात, असं चालायचं. तर मी ही डाळ वगैरे आणली होती आणि मी जूनमध्ये येतानाच ना 1-1 किलो डाळी सगळ्या आणल्या होत्या आणि अजून माझ्या त्यातल्याही संपलेल्या नाही आहेत. सो यावेळी ना फक्त अर्धा किलो जे आहे डाळी मी आणलेल्या आहेत आणि त्याही मला ना जे आहे स्टोअर करून ठेवताना खूप काळजीपूर्वक ठेवावे लागतात. कारण इकडच्या वातावरणामुळे आता सध्या तरी थंड आहे वातावरण, पण जशी गरमी स्टार्ट होईल ना तशी जे आहे डाळीला वगैरे मग जे आहे कीड लागण्याची शक्यता असते, भरडण्याची शक्यता असते. सो आणतानाच मी जे आहे कमी क्वांटिटीमध्येच आणते सगळं, कारण फेऱ्या होतच असतात गावाकडे. सो जे आहे तिकडूनच आम्ही सगळा जो आहे किराणा माल म्हणा किंवा ओल्या भाज्या वगैरे काही असेल ते जे तर मगाशी मी कंटेनर्समध्ये जे आहे डाळी घालून ठेवल्या आणि त्यावेळेस बघा ही एक्स्ट्राची मुगाची डाळ मी काढून घेतली होती आणि भिजत घातली होती. कारण संध्याकाळच्या वेळेस ना मुलींना काही ना काही लागतं, त्यावेळेस त्यांना मग पकोडे वगैरे काढून देईन त्यासाठी. आणि हे जे बघा हे रॅक आहे, कंटेनर आहे, याला काय म्हणतात मला माहिती नाही, शिंक देखील म्हणतात आय गेस. तर हे सासूबाईंचं आहे, खूप जुनं आहे आणि याला ना वरती असा हँडलही होता आणि ते त्यामध्ये काही पण ठेवून ना वरती हँग करून ठेवायच्या, अडकून ठेवायच्या, म्हणजे कांदे म्हणा, लसूण म्हणा. सो त्यांनी ते मुलीला देण्यासाठी काढून ठेवलं होतं आणि त्यावेळेला म्हणजे मागच्या वेळेला मी ते जे आहे घेऊन आले इकडे आणि त्यामध्ये मी आता कांदे म्हणा, बटाटे म्हणा स्टोअर करून ठेवते. खूप छान वाटतं त्या अगदी अँटिक पीससारखं. आणि तुम्ही आता पाहिलं असेल की पहिल्याच्या ज्या गोष्टी होत्या ना त्या पुन्हा रिपीटेडली आता ट्रेंडिंगमध्ये यायला लागलेल्या आहेत. सो आणि आधीच्या गोष्टी आता आवडायला लागल्यात आपल्यालाही. तर सकाळी मुगाची डाळ भिजत घातलेली ना उपयोगाला आली, ती दुपारीच मला उपयोगाला आली. चहासोबत असे पकोडे काढून दिले होते, काही गेस्ट घरी आले होते त्यांना. आणि त्यानंतर बघा मी जे आहे बेडरूम क्लीन करायला घेतली. आता बेडरूममध्ये तितकंसं काही पसारा झाला नव्हता, म्हणजे फक्त थोड्याशा जाळ्या धरल्या होत्या, त्या सगळ्या काढून घेतल्या. आणि हो, हा बेड असा आडवा होता, तुम्ही असं उभा लावलेला आहे आणि इथे शोपीस ॲड केलेला आहे. आणि त्याचबरोबर मी हे जे
काय म्हणतात त्याला, ड्रॉवरचं एक स्टोरेज होतं, ते मी इकडे ठेवलेलं आहे. ॲक्च्युली मला इकडेच जे आहे ड्रेसिंग एरिया बनवायचा आहे, तो मी तुम्हाला येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये शेअर करेन जेव्हा मी बनवेन. सो चला आता मी, आणि हो इथे मी हे जे कर्टन लावलेलं आहे तेही मी हॅक करून, म्हणजे मी मागे तुम्हाला दाखवलं होतं की या डोअरचं जे आहे मी जसं लावलं होतं ना जुगाड करून, त्याप्रमाणेच ह्याचं देखील मी लावलेलं आहे, बघू शकता. एक मिनिट तुम्हाला मी दाखवते. तर अशा प्रकारे हे स्टिकर्स लावून मी ते हँग केलेलं आहे. पण ही जी पाईप आहे ना ती थोडीशी जास्त लांब. तर गावाहून आल्यापासून रात्री जे आहे किचनची क्लिनिंग झाली, आज बेडरूमची क्लिनिंग झाली. सो खूप जास्त टायर्ड झाले होते मी, पुढे काही शूट केलेलं नाही. आणि बऱ्याच दिवसानंतर आज रुहीला जे आहे ट्युशनला देखील सोडून आले. आणि हो, पुढे मी रुहीची एक क्यूटची जी आहे क्लिप शेअर केलेली आहे. आज मैं दिखाने वाली हूँ मेरा मेकअप क्या क्या है. पहले दिखाने वाली हूँ मैं, ये देखो स्नूस्टर क्रीम. आज में ऐसा होता है और अब ऐसा ब्लू होता है. कैसा है डब्बा था, ये देखो इसमें अंदर में ऐसा था. ये बहुत अच्छे से सुगंध आती है. देखो हाँ, अच्छे से सुगंध आ रही है ना. नेल पेन बहुत कलर के अच्छे है, देखो ना. ये देखो कितना अच्छा है, ब्यूटीफुल है. लगा के दिखाना तो बहुत अच्छा लगेगा. दिखा ऐसा कौन, ये देखो कितना क्वालिटी अच्छा लग रहा है. बहुत अच्छा है. हाँ बहुत अच्छा है. वाह आज मैं घूमने जा रही थी इसलिए मैं लगा रही हूँ आपको दिखा के. ये देखो ये बहुत अच्छा है क्वालिटी का, लगा के दिखाती हूँ. देखो फाउंडेशन है ये. हाँ ये फाउंडेशन है, लगा के जाने वाली हूँ. आपको पता है ना मैं आज जाने वाली, इसलिए मैं जल्दी से आपको दिखा के हो रही हूँ. दाखवून करना रहा मम्मा, मैं सगळं अभी दिखाती हूँ. ये सन क्रीम बहुत अच्छा है, मैं लगा के दिखाती हूँ आपको. बहुत देर लगती है मम्मी को, थोड़ा सा देर करनी है. चलो लगाते हैं उसको. देखो कितना सन पे पास डाले ना, मेरा स्किन उसमें पतला नहीं हो जाएगा, ऐसे फुका हो जाएगा ऐसे. चलो अभी कैसे सीरम लगाते. सीरम बहुत अच्छा है. ये देखो कितना अच्छा ये क्वालिटी का, बहुत अच्छा सीरम है ये क्वालिटी का. थोड़ा सा ही लेती हूँ मैं, तो गाँव को नहीं जाने वाली, मैं घूमने जाने वाली, उससे ज़्यादा लगाती हूँ. उसने मंदिर पे जाने वाली थी. कौन सी अपने फेस. और ये देखो मेरा परफ्यूम जाके आती हूँ. ये आईलाइनर है, देखो. और ये दोनों साथ में आया है. हाँ ये देखो कितना क्यूटी है. देखो ये डार्क शेड का है. मैं कौन सा लगाऊँ आपको बता. ये ओके, मेरी बहना आई थी. देखो बहना मेरी, ये देखो बदमाश बहन है मेरी. जाओ कितना अच्छा क्वालिटी का है. देखो ना अच्छा देखो. और एक बात से समझाओ, मैं जॉब पे जाने वाली हूँ इसलिए हवा में सूझ जा रहा है, इसलिए मैं दांत थोड़ा सा लगा रही हूँ. ज़्यादा नहीं लगा रही. इधर फिल्म हो रही हूँ समझो, मैं रियल में लगा रही हूँ. देखो कितना अच्छा डार्क, और ये लाइट वाला कितना अच्छा लग रहा है. और मेरी दीदी काली है, थोड़ा सा करिए. और ये बैंगल से डाल के दिखाती हूँ. तो कहाँ थोड़ा सा रुको, ये देखो ये बैटरी से डाल के दिखाती हूँ. बाय. नेक्स्ट वीडियो, बाय. लाइक सब्सक्राइब.